सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे आज रस्त्यावर उतरणार। दादरमधील शिवाजी पार्कवर संध्याकाळी 4 वाजता आंदोलन। नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन। सोनम वांगचुक यांच्यावर दिल्लीमध्ये सफदरजंग या रुग्णालयामध्ये उपचार, तर वांगचुक यांची प्रकृती स्थिर। दुसरीकडे जंतर मंतरवर अभिजित दिपकेंचं उपोषण। आंदोलन उद्या। आंदोलक संसदेवर मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक होण्याची शक्यता। महिला विधेयकासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार। ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांना शिवसेनेमध्ये विलीनीकरणाला मंजुरी। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून 6 खासदारांच्या विलीनीकरणावर मोहर। ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। जय पवारांसमोर नगरसेवकांची निधी वाटपावरून नाराजी। महापालिकेत आपण सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करा। राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा सवाल। निधी संदर्भात जय पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। डोंबिवली डॉक्टर मानखुर्द इमारत दुर्घटना प्रकरणामध्ये कंत्राटदाराचा जामीन अर्ज फेटाळला। मानखुर्दमध्ये 4 मजली बेकायदा इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू। कंत्राटदार अब्दुल इद्रिस अटकेत। साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले। चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा। पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित। बुलढाण्यामध्ये विळ्याचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार। नराधम फरार। मलकापूर पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा। आरोपींच्या शोधासाठी 5 विशेष पथक सज्ज। फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाकडून घटनास्थळी पंचनामा। अकोल्यातील वझेगावच्या रामचंद्र महाराज संस्थान मंदिरामध्ये चोरी। दर्शनाचा बहाणा करत चोरट्यानं पादुकांवर डल्ला मारला। चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज। पुणे, मराठवाडा आणि विदर्भाला आज पावसाचा येलो अलर्ट। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता। मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस। आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर कल्याणमध्ये जोरदार पावसाची हजेरी। सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात। मुंबईमध्ये पावसाळ्यात झाडांच्या पडझडीचं सत्र सुरूच। महिनाभरामध्ये 900हून अधिक झाडं कोलमडली। झाड कोसळून 3घांचा मृत्यू। मुंबई पालिकेची माहिती। मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक। विद्याविहार ते ठाणे दरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत ब्लॉक। तर ट्रान्स हार्बरवरती सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक असणार। पुण्यामध्ये आरटीओची मोठी कारवाई। एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या 2600हून अधिक वाहनांना दंड। 30 जूनपूर्वी ऑनलाईन अर्ज केलेल्या वाहनांवर कारवाई नाही। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये पुराचा हाहाकार। पुरामुळे वाहनांचं मोठं नुकसान। अनेक घरं पाण्याखाली। जनजीवनही पूर्णतः विस्कळीत। अमेरिका इराणमध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषकाचा आज अंतिम सामना। 60 वर्षांनंतर स्पेन आणि अर्जेंटिना एकमेकांना भिडणार। न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियममध्ये रात्री 12:30 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार।